हॅलो गाईज. तर आता इथे चालू होती आमची पाट्यपूजनाची तयारी. गणपती बाप्पा येतात ना, सो त्याच्या आधी पाट्यपूजन होतं. पाट्यपूजन वगैरे केलं आणि आम्ही बाईक्स काढल्या आणि निघालो स्टिक्सला, जे लोकेटेड आहे निर्मळ रोड, वाजे आली नाला सोपारा वेस्टला. तर आम्ही फूडची वगैरे आमची ऑर्डर दिली आणि ते सगळे आमचे अशी पूर्ण गँग अशी वेटिंगला बसली होती. आणि त्यानंतर द वेट इज ओव्हर आणि आम्ही त्यांच्या इकडचं ना स्पेशली व्हेज क्रिस्पी, व्हेज सॉल्ट अँड पेपर, नॉनव्हेज थाली, बेसिल व्हेज स्टिक स्पेशल, नॉनव्हेज हॉटपॉट राईस आणि 1000 राईस ट्राय केला. जसं जेवणाने सगळे तुटून पडले आणि टेस्ट इज सो गुड. खूप छान होतं जेवण. आणि त्यांनी आम्हाला ना कॉम्प्लिमेंटरी म्हणून कॅरेमल पुडिंग पण दिली होती, ती पण खूप छान होती. आणि आमचं एवढ्या जणांमध्ये बिल पण आमचं झालं 2224. वर्थ इट होतं. हे सगळं झाल्यानंतर आम्ही इथे वेट करत होतो. वेट कसला करत होतो माहिती आहे का? गणपती बाप्पा येणार होते. आमची मूर्ती येणार होती जी पेनवरून येणार होती. रात्रीचे 11:30 वाजलेले अजून मूर्ती नाही. हा आमचा टाईमपास चालू होता. इन्फ्लुएंसर बना निकाल दिया इसका. हे ना सिरियसली घेऊ नका. मला आपल्या प्रेसिडेंटचं नाव माहिती आहे, द्रौपदी मुर्मू. हे फक्त अशीच मस्ती चालू होती, मला तेव्हा सुचलं नाही. प्लीज मला कोणी जज करू नका. मस्ती करता करता वाजले 11:15. 11:15 वाजले तरी आमची मूर्ती काय अजून येत नाही. सो आम्ही सगळे थकले होतो, कंटाळले, वेट करत करत. कुठे गेला तो सुरतीवाला? फायनली 12 वाजले अँड द वेट इज ओव्हर. गणपती बाप्पा आलेले आहेत. ही आमची मूर्ती नाही, ही दुसऱ्या बिल्डिंगची होती. आमची ही मूर्ती आहे जे आमचे कार्यकर्ते बाप्पांना उतरवत होते. त्यांनी उतरवलं आणि मस्त बाप्पांना व्यवस्थित सेट केलं. बस हेच करता करता आम्हाला तिकडे 1 वाजला. मग फायनल सगळे थकले होते, सो आम्ही घरी गेलो. नंतर बाय टाटा, गुड नाईट. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू.